सायन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरीत आज मुसळधार पावसाचा अंदाज, तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा. नागरिकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना. चंद्रपूर शहराला मुसळधार पावसानं झोडपलं. इराई धरणाचे 7 दरवाजे उघडले. वर्धा नदीला पूर. चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात शिरलं नदीचं पाणी. आशिया चषकात आज भारत पाकिस्तान येणार आमने सामने, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून माझं कुंकू माझा देश अभियानाच्या माध्यमातून महिला पदाधिकारी नोंदवणार निषेध. बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्या भाजपनं अवकातीत राहावं. पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका. भल्या पहाटे पुण्याच्या हडपसर भागात अजित पवारांचा पाहणी दौरा. मुंढवा, केशवनगरमधील कामांची पाहणी, तर नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवण्याच्या सूचना. महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शिवाजी मेळे नावाच्या तरुणाची आत्महत्या. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रातनं धक्कादायक माहिती समोर. तरुणाच्या मृत्यूमुळे हळहळ. हार्बर मार्गावर आज दुपारी 1:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. वडाळा रोड ते मानखुर दरम्यानची लोकल सेवा राहणार बंद. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 9 वाजता आहेत. या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. राज्यात शनिवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झालाय. अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. मुंबईसोबतच ठाणे, पालघर, रत्नागिरी या भागात रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्याचसोबत रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. अनंत चतुर्दशीनंतर मुंबईत पावसाने काहीशी उसंत घेतली होती, परंतु शनिवारी मुंबईत पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावलेली होती. त्याच अनुषंगाने आज रविवारी आणि सोमवारी मुंबईत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये सोमवारी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. पावसाने उसंत घेतली असं वाटत असताना शनिवारी मात्र दहिसर, बोरिवली या भागामध्ये तास ते दीड तास इतका पाऊस पडलेला होता. तर बोरिवली अग्निशमन दल केंद्र येथे अवघ्या दीड तासात 68.2 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. तर प्रबोधनकार ठाकरे नाट्यसंकुलात येथे 34.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खरं तर राज्यभरात उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, तर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. खरं तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये जोरदार पाऊस मुंबईत देखील कोसळला होता, तसंच राज्यभरात देखील जोरदार पावसाने हजेरी लावलेली होती. परंतु अनंत चतुर्दशीनंतर पावसाने काहीशी उसंत घेतलेली असतानाच आजचा दिवस रविवारी आणि सोमवारी देखील मुंबईत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर लातूर शहर आणि परिसराला देखील रात्री मुसळधार पावसानं झोडपून काढलं. शहरातल्या सखल भागात पाणीच पाणी झालं. अनेक लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाणी शिरलं. त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याबाबत महानगरपालिकेला तिथल्या व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रार करून देखील याची दखल घेतली नाही. त्यामुळे पाणी साचल्याचं व्यापारी म्हणतात. तर धाराशिवच्या कळंब तालुक्यात सुद्धा तुफान पाऊस कोसळलाय. तेरणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली.